दरम्यान आजच्या महापौर पदाच्या सोडती दरम्यान ठाकरे गटानं गोंधळ घातला। ठाकरे गटानं काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला। ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या सभागृहात मोठा गोंधळ केला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की काही नियम डावलून ही सोडत काढली जाते। त्यावर ज्या नगरविकास विभागानं ही सोडत जारी केली होती त्या नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं असं म्हणणं होतं की ठाकरे गटाला अपेक्षित आहेत तसेच सगळे नियम कसे असतील आणि त्यानुसार कशी सोडत काढली जाईल। अर्थात हे उत्तर काही ठाकरे गटाला पटलं नाही आणि त्यामुळे ठाकरे गटानं या निवडणुकीवर या सोडतीवर बहिष्कार टाकला। पण यामागे आक्रमकपणामागे एक कारण होतं। ते कारण असं होतं की ठाकरे गटाला मुंबईमध्ये एका विशिष्ट प्रवर्गाचं आरक्षण जाहीर व्हावं अशी अपेक्षा होती। तो प्रवर्ग असा आहे की एसटी प्रवर्गाचं आरक्षण ठाकरेंना हवं होतं। ते का हवं होतं आणि काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर हा शिवसेना ठाकरे गटाचाच होणार, का ते असं म्हणाले आपण पाहूयात। मुंबईत महापौर आरक्षणात गोंधळात गोंधळ। ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। सगळं नियमानुसारच, भाजपचं उत्तर। मुंबईत सर्वसाधारण महिला या कॅटेगरीतला महापौर होणार आहे, म्हणजेच मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होईल। मात्र या महापौर पदाची सोडत निघाली त्यावेळी प्रचंड गोंधळ झाला। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापौर पदाची सोडत काढली। ही सोडत काढताना प्रामुख्याने 2 नियमांचा विचार करण्यात आला। किमान 3 नगरसेवक निवडून आले असतील तरच शेड्यूल कास्टची चिठ्ठी काढण्यात यावी आणि गेल्या वेळचं आरक्षण वगळण्यात यावं। पण या नियमांवर ठाकरे गटाचा आक्षेप होता। ठाकरेंच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यावरून चांगलाच राडा झाला। भाजप प्रतिनिधी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात वादावादी झाली। आदिवासी प्रवर्ग म्हणजेच एसटी का वगळला? मुंबई महापालिकेत अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत, मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला? महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणूनच जाणीवपूर्वक हा प्रकार केला का? अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान 3 जागांचा नियम का केला असा सवाल ठाकरे गटाचा होता। सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणे आरक्षण काढल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काढा, मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। त्यांचा आक्षेप हा फक्त त्यांना मुंबईला त्यांच्या मनात जे आरक्षण हवं त्याच्यासाठी त्यांचे आक्षेप होते। आता त्यांच्या मनात जे असं आरक्षण आहे ते कसं पडेल, तर त्यामुळे त्यांनी तिथे थोडा गोंधळ घातला असं मला वाटतं। आणि त्यांचं जे ऑब्जेक्शन होतं, कारण ओबीसी गटामध्ये आपल्याला 8 ओबीसीच्या जागा करायच्या होत्या, 8 सोडत करायच्या होत्या आणि आपल्याकडे ज्या आपण वगळता एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 होत्या। त्यामुळे उरलेल्या 5च्या ह्याच्यामध्ये आपण सर्क्युलेट पद्धतीने त्याच्या चिठ्ठ्या काढल्या। ठाकरे गटाचा दुसरा आक्षेप होता तो मुंबई महापौर पदाची सोडत काढताना ओबीसींवर अन्याय केला। ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केला मुंबईमध्ये। तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं। त्या 8 मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या। 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती। त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी। मुंबईच्या महापौर पदाच्या सोडतीबाबत काँग्रेसनंही ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला। महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या असा आरोप वडेट्टीवारांनी केला। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा
एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत, त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मुंबईत महापौर पदाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले होते की देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल. ठाकरे गटाचं या महापौर सोडतीकडे विशेष लक्ष असण्याचं एक खास कारण होतं. मुंबईत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपकडे तसंच शिवसेनेकडे अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातला एकही नगरसेवक नाहीये. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जितेंद्र वाळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे हे 2 एस टी प्रवर्गातले नगरसेवक होते. त्यामुळे मुंबईचं महापौरपद एस टी प्रवर्गासाठी राखीव झालं असतं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कदाचित लॉटरी लागली असती. ठाकरे गटानं आक्षेप नोंदवत अखेर महापौर सोडतीवर बहिष्कार टाकला. सोडत नियमांनुसारच पूर्ण झाल्याचा भाजपनं दावा केला. आता प्रत्यक्ष महापौर निवडीच्या वेळी कोण कोण उपस्थित राहतं आणि पुढे काय काय घडतं याची उत्सुकता आहे. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.